गट शिक्षणाधिकारी बाबूराव जाधव यांचे निलंबन न झाल्यास प्रजासत्ताक दिनी उपोषण. रिपाई गवई शहर जिल्हाध्यक्ष विजय शिरसाट यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन. अहिल्यानगर पंचायत समितीचे तत्कालीन गट शिक्षणाधिकारी बाबूराव जाधव यांचे त्वरित निलंबन करण्यात यावे. अन्यथा 26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिनी मुंबईतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर उपोषण करण्यात येईल, असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवईचे शहर जिल्हाध्यक्ष विजय शिरसाट यांनी दिला आहे. या संदर्भातील निवेदन मुख्यमंत्र्यांना विजय शिरसाट यांनी दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की पंचायत समिती अहिल्यानगरचे तत्कालीन गट शिक्षणाधिकारी बाबूराव जाधव यांनी शिक्षक नेते राजेंद्र निमसे तथा जिल्हा परिषद शाळा निंबळक येथील सहशिक्षक यांचे निलंबन करण्याच्या उद्देशाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार गंभीर स्वरूपाचे गैरप्रकार केले. श्री जाधव यांनी बनावट दस्तावेज तयार करणे, श्री निमसे यांच्या वर्गावरील तत्कालीन पर्यवेक्षक व चाचणी परीक्षा विद्यार्थ्यांनी लिहू नये म्हणून विद्यार्थ्यांवर दडपण आणणे, अनाधिकाराने चाचणी परीक्षेच्या उत्तरपत्रिका ताब्यात घेणे, अनाधिकाराने त्या इतर वर्ग शिक्षकांकडून तपासून घेणे, पंचायत समिती कार्यालयातील जावक क्रमांक नोंदवही व शासकीय दस्तऐवजात स्वतःच्या अधिकारात व हस्ताक्षरात खाडाखोड करणे, निमसे यांच्या वर्गाच्या भाषा विषयाच्या संबंधित शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणी अहवाल संबंधित नस्तीमधून गायब करणे, मुख्य कार्यकारी अधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या निर्देशानुसार कट कारस्थानात सामील होणे व संचालक SCERT पुणे यांचे 8 जुलै 2025च्या निर्देशामध्ये जर संकलित चाचणीमध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता कमी आढळल्यास कोणत्याही शिक्षकावर शिस्तभंगाची कारवाई करू नये असे स्पष्ट निर्देश असताना देखील जाधव यांनी या निर्देशाचे उल्लंघन करून वरिष्ठांच्या निर्देशानुसार निमसे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करणे संदर्भात अधिकाराचा गैरवापर करून बनावट अहवाल सादर केला आहे. यास्तव आपणास विनंती करण्यात येते की श्री जाधव यांचे त्वरित निलंबन करण्यात यावे, अन्यथा 26 जानेवारी 2026 रोजी आपल्या मुंबई येथील वर्षा बंगल्यावर बेमुदत उपोषण करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे निवेदनात म्हटले आहे. दरम्यान या संदर्भात शिक्षण विभागाशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून माहिती देण्यात आली नाही. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन वार्ता चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.